काही लोकांना वाटतं, की आमच्या आयुष्यामध्ये ना असं काहीतरी आम्हाला कोणी झपाटलंय, आमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी भूत आलंय किंवा असं वाटतं. तर ते भूतबाधा वगैरे. तर या गोष्टी खऱ्या आहेत का? तुम्हाला काय वाटतं? माझा असं नाही की विश्वास नाहीये आणि आहे पण असं नाही. माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर नाहीये, पण मी जे ओळखीचे लोकं आहेत ना, त्यांना बघितलं आहे. तर त्याच्यासाठी एक खास उपाय. तुम्हाला काय करायचंय, कोल्हापूरमध्ये एक ठिकाण आहे आदमापूर. ओके. आदमापूरमध्ये बाळूमामांचं मंदिर आहे. हां. ठीक आहे. तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मेटके एक मंदिर आहे. मेटक्यामध्ये पण बाळूमामांचं एक मंदिर आहे आणि तिथे एक खांब आहे. तर त्या खांबाला तुम्हाला व्हिजिट करायचंय. जर तुम्हाला भूतबाधा असेल, जर तुम्हाला ब्लॅक मॅजिकचा प्रॉब्लेम असेल, कोणी तुम्हाला असं वाटत असेल कोणी माझ्यावरती करणी केली आहे, ओके. जर तुम्हाला नजर दोषचा प्रॉब्लेम असेल, नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये अशा बिमाऱ्या चालूच आहेत आणि तुम्ही किती हॉस्पिटलचे चक्कर काढून परेशान झालात, ते सॉल्व्हच होत नाही. तुम्हाला कळतच नाही नेमकं काय होतंय. बरोबर. ठीक आहे. तर तुम्ही त्या मंदिरात जा आणि त्या खांबाला व्हिजिट करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम ठीक होऊन जातील. हो. कारण की वामांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या हे प्रॉब्लेम ठीक झालेत. मी बऱ्याचशा क्लायंटला सांगितलं तुम्ही मामांच्या मंदिरात जा. इव्हन मला नजर लागते ना, त्या टाईमला मी बाळूमामांचा भंडारा घेते, पाण्यात टाकते आणि पिते. ठीक आहे. माझ्यासाठी तर बेस्ट रेमेडी. कारण मी आता आईसोबत आई त्यानं तर काढायची नजर नसते. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस तर कोणी व्यक्ती आपल्या जवळ राहील जरुरी नाहीये. तर मग त्याच्यासाठी तुम्ही ही रेमेडी करून बघू शकता. तुम्हाला कोल्हापूरमध्ये ते मंदिर आहे, तुम्ही तिथं मंदिरामध्ये जाऊ शकता. आदमापूरमध्ये पण जायचंय. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.